आणि काय करणार आहात तुम्ही? 20 ऑगस्टला काजीखेडच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला। 6 अल्पवयीन मुलीवर जिल्हा परिषदच्या एका शिक्षकाने अत्याचार केला। संपूर्ण महाराष्ट्रातल्या चॅनलनं, पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिला आणि महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्र त्या घटनेनं हादरून गेला। तरी पालकमंत्री त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी त्या ठिकाणी आले नाहीत। काय त्या कुटुंबाला वाटत अशी नो, माझ्या छोट्याशा मुलीवर अत्याचार झाला, पालकमंत्री ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे हिंदुत्वाच्या विचाराचे स्वतःला सांगतात, जे भारतीय जनता पार्टी सांगते, ते पालकमंत्री माझ्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आले नाहीत। माझ्या मुलींवर अत्याचार झाला तरी पालकमंत्री ह्या ठिकाणी भेट द्यायला सुद्धा आले नाहीत। आणि ह्या जिल्ह्यामध्ये अतोनात शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालं। आज या जिल्ह्याची शेतकऱ्याची अशी बिकट परिस्थिती आहे, सोयाबीनला शेंग दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती आहे। आणि कपाशीला बोंड दाखवा आणि बक्षीस मिळवा। आमच्या शेतकऱ्याच्या कपाशीला बोंड नाही आणि सोयाबीनला शेंग नाही। कुठं हा पालकमंत्री? आपण वर्ष झाले गायब आहात आणि आपण शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्याचं सात्वन करावं अशी आमची ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची इच्छा असते, कारण की तुम्ही ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात। मदत काय मिळणार नाही मिळणार तो नंतरचा भाग आहे, परंतु शेतकऱ्याच्या बांधावर येऊन आपण शेतकऱ्याचं समाधान करायला पाहिजे। काजीखेडला त्या मुलींच्या कुटुंबाला जाऊन त्यांना धीर दिला पाहिजे। जर 23 तारखेच्या आत जर पालकमंत्री ह्या जिल्ह्यामध्ये आले नाहीत आणि त्या कुटुंबाला धीर दिला नाही, त्या कुटुंबाला काजीखेडला जाऊन आणि शेतकऱ्याच्या बांधावर जर गेले नाही आणि शेतकऱ्यांना मदत दिली नाही जाऊन, तर 24 तारखेला ह्या जिल्ह्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, ह्या जिल्ह्यातले शेतकरी, हजारो शेतकरी घेऊन आम्ही नगरला जाणार आहोत आणि पालकमंत्र्यांना घेऊन येणार आहोत। विखे साहेब, चला, आपण इसरलात, ह्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहे म्हणून आपण इसरलात। ह्या जिल्ह्यातले शेतकरी कशी या परिस्थितीमध्ये जीवन जगतात, ह्या जिल्ह्यात त्या कुटुंबावर कशा पद्धतीनं अत्याचार झाला, त्या मुलींचं कुटुंब कशा पद्धतीनं आज राहत असेल, त्या कुटुंबाला धीर देण्याची आवश्यकता आहे। आणि तुम्ही चला, त्या कुटुंबाला धीर द्या आणि शेतकऱ्याच्या बांधावर जा आणि शेतकऱ्याला सहकार्य करा। यासाठी आम्ही 24 तारखेला त्यांना घेण्यासाठी जाणार आहोत। अन्नात जाऊन आम्ही एक डोली तयार केली ना, डोलीत घेऊन येऊ त्यांना बसून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।